हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत एकदम हॉटेलसारखी दाल खिचडी। एकदम मस्त रेसिपी आहे आणि घरच्या घरी आपण एकदम स्वादिष्ट अशी दाल खिचडी बनवणार आहोत। बघा किती टेस्टी दिसत आहे, यम्मी यम्मी। तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत अर्धा पाव तांदूळ, इथे मी वाडा कोलम वापरत आहे। त्यानंतर अर्धी वाटी तूर डाळ, अर्धी वाटी मसूर डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ। हे सगळं मिक्स करून 3-4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतर कुकरमध्ये काढून जितकं आपण डाळ आणि तांदूळ शिजवायला पाणी वापरतो तितकं पाणी घालायचं आहे। इथे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमच हळद टाकायची आहे आणि कुकर बंद करून छानपैकी 3 ते 4 शिट्टी काढून घ्यायची आहेत। छान आपला भात आणि डाळ मऊसूत शिजली पाहिजे। त्यानंतर मी इथे हिरवी मिरची, टोमॅटो, कांदा, लसूण मोहरी आणि कढीपत्ता सुद्धा घेतलेला आहे। त्यानंतर एक स्पेशल असा मसाला मी टाकणार आहे, तो तुम्हाला नंतर सांगते। इथे बघा 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपला भात एकदम मऊसूद मस्तपैकी शिजलेला आहे। आणि त्याच्यामध्ये पाण्याची क्वांटिटी वाढवण्यासाठी आपण गरम पाणी वापरणार आहोत, थंड पाणी अजिबातच वापरायचं नाही। इथे मी गरम पाणी वापरले आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, एकदम पातळही नाही आणि एकदम घट्टही नाही, अशा प्रकारे शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर फोडणीसाठी इथे मी 2 ते 2.5 चमच तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम झाले की त्यामध्ये मोहरी आणि कढीपत्ता, त्याचबरोबर लसूण, मिरची आणि हिंगसुद्धा टाकू शकता। त्यानंतर कांदा टाकलेला आहे, कांदा मऊसूद चांगला शिजलेला आहे, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर कांदा शिजल्यानंतर टोमॅटो टाकायचे आहेत। पदार्थाचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेले आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। व्हिडिओ जर आत्तापर्यंत पाहिला नसेल तर पटकन जा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबातच विसरू नका। असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासमोर मी घेऊन येणार आहे। इथे बघा कांदा टाकलेला आहे आणि कांदासुद्धा आपल्याला मऊसूद शिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी मी इथे आधी थोडंसं मीठ टाकलं होतं, जेणेकरून कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजलं जाईल। तर त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकायचं आहे हळद। त्यानंतर इथे मी किचन किंग मसाला यूज करत आहे 2 चमच, त्याच्यामुळे इतकी छान टेस्ट येते ना, तुम्ही एकदा नक्की करून बघा, तुम्हाला सुद्धा फार आवडेल। त्यानंतर एक वाफ काढून घ्यायची आहे। कोणताही मसाला टाकल्यानंतर एक वाफ काढल्यानंतर मसाल्याची टेस्ट डबल होते, त्यामुळे कोणताही पदार्थ टाकल्यानंतर एक वाफ काढायला अजिबातच विसरायचं नाही। त्याच्यानंतर आपण शिजवलेलं भात आणि डाळ त्याच्यामध्ये टाकायची आहे। बघा इतकं सुंदर दिसते ना, एकदम टेम्पटिंग, म्हणजे एकदम तुम्ही एकदाही कराल ना तर सारखी सारखी कराल, ह्याची मी गॅरंटी देते। इतकं सुंदर हा दाल खिचडी होते। कधीही तुम्हाला कंटाळा आला असेल किंवा जर कोणी आजारी असेल आणि काही चव लागत नसेल तोंडाला, तर हे, किंवा कधी कुठून बाहेरून आलो आणि कंटाळा आला असेल जेवण बनवायचं, ही दाल खिचडी तुम्ही बनवू शकता। त्याची टेस्ट आणि चव अजून वाढवण्यासाठी आपण यामध्ये टाकणार आहोत बारीक कापलेली कोथिंबीर। बघा किती सुंदर टेम्पटिंग दिसते की नाही। तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून कोणताही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल। चला